आमच्या शिराळा नगरपंचायतचे माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय बसवेश्वर शेटे साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय। ही मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते। मागच्या मॅचचा हिरो सध्या आपण पाहिलं तर सध्या मॅच खेळली जाते। सागाव पंचायत समिती गट विपक्ष कासेगाव पंचायत समिती गट। नाणेफेकीचा कौल जिंकलाय आपण पाहिलं तर कासेगाव पंचायत समिती गट या टीमनं मिस्टर जगदीश या आधीच्या मॅचचे हिरो राहिलेत, या आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिलेत। तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालेत अभि हवालदार आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर सागाव टीम एक्स्ट्रा खेळाडू येस येत आहेत। चला मॅचला सुरुवात करा। लक्षात घ्या वातावरण तुम्ही बघा, हवा देखील सुटलेली आहे, काल देखील पाऊस लवकर आलाय, अंपायरचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात। विनायक आणि अभिजित हे दोन्ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये सध्या आपण पाहतोय। मॅचला झाली सुरुवात, अगदी पहिल्या चेंडूमध्ये एक धाव येताना आपण पाहिलं। अगदी आपण पाहिलं तर मिड विकेट रिझन, चेंडू अगदी गॅदर केला, फेकी केली, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, तो जागीच थांबलाय। गोलंदाजीसाठी मिस्टर जगदीश, बॅटिंग साठी अभि हवालदार आणि मिस्टर विनायक हे दोन्ही फलंदाज तुम्ही पाहतायत। तब्बल धाव संख्या 2 चेंडूच्या अखेरीस 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। 1 धाव संख्या धाव संख्या 1 2 धाव संख्या। यावेळी देखील चेंडू अगदी लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक कव्हरचा चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, कॅच झाली असती तर आणखीन एक बेस्ट कॅच बनली असती, पण अगदी उलटी कॅच, जिला अवघड कॅच म्हटलं जातं, ती कॅच सोपी करण्याचा प्रयत्न, क्रिकेट असंच आहे, सोप्या कॅचेस अगदी सोडल्या जातात, अवघड कॅचेस सोप्या पद्धतीने पकडल्या जातात, त्याला क्रिकेट बोलतात। तब्बल धाव संख्या अगदी 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। यावेळी देखील सुरेख फटका सरळ बॅटीने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, पण अखेरीस चेंडू आपण पाहिला तर अडकला गेला आणि 1 बाउंड, 4 धाब्यासाठी चौकार। बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच अडचणी आहेत इथे, त्या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर मात्र तुमच्या हातामध्ये यश भेटतं। अडचणी कोणाच्या समोर नाही आहेत, अडचणी प्रत्येकाच्या समोर आहेत आणि त्याच अडचणींना मात्र आपली मानसिकता दाखवायची असते जिंकण्याची, तेव्हा जाऊन नशीब तुमच्या समोर नतमस्तक होतं। या मॅच मध्ये देखील दोन्ही टीमची मानसिकता जिंकण्याचीच आहे, मात्र ज्याचा परफॉर्मन्स 100% बेस्ट असेल त्याला या मॅच मध्ये विजय भेटेल। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे अर्थातच 9 या आकड्यावरती। आफ्टर 1 ओव्हर 9 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे। मिस्टर संभाजी अगदी गोलंदाजीसाठी दाखल झाले। नाणेफेकीचा कौल जिंकला आज सागाव टीमनं, कासेगाव पंचायत समिती गट या टीमनं। दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। त्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रण दिले सागाव पंचायत समिती गट या टीमला। 2 मधली 1 मॅच जिंकले सागाव पंचायत समिती गट, 2 मधल्या 2 मॅच जिंकलेत कासेगाव पंचायत समिती गट। कालच्या दिवसामध्ये देखील अशा बऱ्याच वाखरू टीमची परिस्थिती आपण पाहिली, 3च्या 3 मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये जातात की काय असं वाटलं होतं, पण बऱ्याचशा फेरबदल कालच्या दिवसामध्ये घडला, चमत्कार घडला मी म्हणेल। यावेळी देखील क्रॉस बॅटेड आडव्या बॅटनं ज्याला मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं असा फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे 1 धाव पुन्हा कंप्लीट केली जाते। टीमची टोटल आपण पाहिली तर 1 पाऊल पुढे अगदी 10 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचली आहे। क्रिकेट क्रिकेट क्रिकेट
प्रत्येक क्रिकेट वेळा इथे भेटला जातोय. यावेळी देखील आपण पाहिलं इनसाइड आउट, हवेमध्ये चेंडू, हवे से बाते बाते चिपके तो फटके, निघून जातोय मॅक्सिमम. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळून काढला. मिस्टर विनायकच्या बॅट मधून येतोय धमाका. आणि या मॅच मध्ये मात्र आग लावणारा आणखीन एक येतोय आमदार चषकचा हा दमदार षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळला. आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय आणि त्यामध्ये सध्या मात्र विनायकची बॅटिंग आग लावतीये. ज्यांना मात्र आणखीन एक येतोय बॅक टू बॅक त्याच रिजन मध्ये, पण यावेळी देखील पत्र्यांचा आवाज, पत्रा तोड येतोय. अगदी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. तुम्हाला वाटलं असेल रिप्ले दाखवला नाही, आणखीन एक होता A1 क्वालिटीचा A1 होता. हाय अँड हँडसम विनायकचा क्वालिटी फटका होता. व्हॉट अ स्ट्रोक. तर हॅट्रिक षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बरेचसे रेकॉर्ड झालेत. त्या रेकॉर्ड मध्ये आणखीन एक नाव होतंय का? अनिकेतच्या नावात आहे तो रेकॉर्ड. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटीपती सर आलेला नाहीये. एकदा ते कंप्लीट केली जाते, एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. 2 चेंडू 2 षटकार, त्यानंतर कमबॅक करणारा हा चेंडू. टीमची टोटल जाऊन पोहोचते अगदी 23 या आकड्यावरती 23. 4 चेंडूचा खेळ झाला आणि तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहे. मिस्टर संभाजी यांची गोलंदाजी तुम्ही पाहिली आतापर्यंत थोडीशी महागडी ठरली. 14 धावा खर्च झाले तिथे. ओहो, चांगला चेंडू, कमबॅक करणारा. एखादा गोलंदाजाचा कमबॅक काय असतो, त्या गोलंदाजाला 2 षटकार येतात, तदनंतरचा चेंडू एक धाव तो खर्च करतो, त्यानंतर एक डॉट बॉल काढतो. म्हणजेच का त्या गोलंदाजाने केलेली ती कमबॅक असते. या मॅच मध्ये देखील चांगला कमबॅक केला गोलंदाजानं. ओहो, बॅट स्विंग होते, पुन्हा विकेट कीपर अगदी क्लोज आहे. चेंडू गॅदर केला जातोय, अंपायर कॉल येतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेला आणि 2 षटकांची अखेरीस धावसंख्या 23 या आकड्यावरती स्थिर आहे. 23 लॉस ऑफ द 0 विकेट. एका साइडला अभिजित यांची बॅटिंग तुम्ही पाहिली तर आतापर्यंत 7 चेंडू मध्ये 9 धावा त्यांनी केलेत, तर दुसऱ्या साइडला विनायक यांच्या बॅटिंग मधून आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 14 धावा आलेत. म्हणजेच काय की पार्टनरशिप आतापर्यंत चांगली होते आणि हीच पार्टनरशिप मोडण्यासाठी गोलंदाजीसाठी आता बाहेर काढलंय. अर्थातच आपण पाहिलं तर वैभव निकम यांना बाहेर काढलंय. वैभव निकम आजच्या दिवसातला सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड जर कोणाच्या नावावरती असेल तर वैभव निकम हे एक नाव आहे ज्यांनी आजच्या दिवसातील सर्वात वेगवान चेंडू हाताळला होता मॅच क्रमांक 2 मध्ये. या देखील आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय चेंडू, अगदी वेगाने टाकला. गती आहे, गतीवरती स्वार आहेत, अचूकता, टप्पा टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि अगदी प्रखट आणि तिखट मारा जिथे आपण पाहिले तर वैभव निकम यांचा सातत्याने चालू आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आलोय जिथे धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगाने जरूर टाकला. ही गती आहे त्यांची, वेग आहे त्यांचे, व्हेरिएशन आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, एक सॅलड गोलंदाजी. सॅलड गोलंदाजी मध्ये कधीही आपण पाहिलं तर मुंबईच्या कुठल्याही स्टेशनला उतरा, बाहेर गेलं तर फळवाला भेटतो. फळाच्या डिश मध्ये सगळ्या पद्धतीची फळं कापून ठेवलेली असतं, त्याला म्हटलं जातं सॅलड. आणि एखादा गोलंदाज प्रत्येक चेंडू वैविध्यपूर्ण टाकतो, त्याला बोलतात सॅलड गोलंदाजी. या सर्व गोष्टी आलेच सध्या टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी फ्लाइटेड जातोय, आहे खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय, गॅदर केला आणि फेकी त्याची तुम्ही पाहताय. 1 बाउन्स गोलंदाजाच्या हातामध्ये. अप्रतिम मॅच रंगली आहे. वेल्ट्रो एका साइडला फलंदाज धावा करण्यासाठी अगदी जीवाचं रान करतात, सागाव या टीमचं नाव आहे. तर दुसऱ्या साइडला गोलंदाज अगदी आपला कस लावतात, कासेगाव हे ते नाव आहे. 25 धाव संख्या आफ्टर 3 बॉल्स. अगदी पायावरती ही गती आहे, हा वेग आहे. अंपायर कॉल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा नाही ना, व्हाईट बॉल. सध्या आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा धाव जरूर आली आहे. आमचा कॅमेरामॅन तुम्ही पाहताय अगदी गोलंदाजाला त्याच्या शूज पासून पुन्हा झूम करून बाहेर आणलं, असं कॅमेरा बघ या मॅचचं चाललंय स्पर्धेचं. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, पाठीच्या अगदी बॉटमला जिथे आपण पाहिलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक चिकी धाव कंप्लीट केले, शॉट बॅकवर्ड स्पेल एक रिझन मधून. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 धाव संख्या. अभिजितला सध्या स्ट्राइक वरती आपण पाहतोय ओव्हर क्रमांक
3 सध्या प्रगती पथावरती आहे. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग होते, बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. ही गती आहे, ही वेग आहे, ही अचूकता आहे आणि वेगेवरती स्वार आहे वैभव निकम त्याचं नाव आहे. वॉट अ स्पेल. काय गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 27. यावेळी देखील आपण पहिले इनसाइड आउट ड्राइव्ह केले. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू वेगाने जातो. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स, थर्ड बाउन्सला सीमारेषे. ओहो, क्रिकेटमध्ये फुटबॉल. इथे रोनाल्डो होता, चेंडू पायाने अडवलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल चाललाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर आत्ताच्या धावा कंप्लीट केल्या गेल्या. अर्थातच 2 या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करते सागाव पंचायत समिती गट, गोलंदाजी करते कासेगाव पंचायत समिती गट. या 2 टीम मध्ये चाललेली मॅच आणि 3 षटकांच्या अखेरीस सागाव या टीमची धावसंख्या 29-29. लॉस ऑफ दी 0 विकेट. टॉस साठी या कोकरूड पंचायत समिती गट, टॉस साठी या कॅप्टन आलेले आहेत. नागभूमी शिराळा पंचायत समिती गट या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर कोकरूड पंचायत समिती गट कॅप्टन या रवी आला. मगाशी चर्चा केली, ज्याच्या हेअरस्टाईलनं आज बरंच प्रभावित केलं तो रवी दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 4 मध्ये शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम डेट स्लॉग ओव्हर म्हणजे शेवटचं षटक जे रवी घेऊन येतोय. 29-29 धावसंख्या. विनायक सध्या 16 धावा वैयक्तिक बॅटिंग त्याची राहिली आज. यावेळी देखील आपण पाहिलं सर बॅटिंगने जरूर घेऊन काढलाय. डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतोय, फेकतोय, तोपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. ही पार्टनरशिप चांगली झाली मी म्हणेन. आतापर्यंत आपण पाहिलं एक तगडी पार्टनरशिप दोन्ही बॅट्समन मध्ये झाले. एका साईडला अभि हवालदार, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं विनायक. एक चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये आतापर्यंत आपण पाहिली. 30 धावसंख्या 30. ओहो, यावेळी फुलटॉस चेंडू अगदी बॅटीवरती स्टिकर यांचा फटका. ड्राइव्ह केलं, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून कव्हर केलं जाते. तोपर्यंत आपण पाहिलं थोडेसे फंबल झाले. धुंडो एक धाव इथे पुन्हा कंप्लीट केली जाते. टीमची टोटल 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 31. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. बॅकफुटला जातोय, शॉट ऑन पूल गरजेचा होता, उचलला, फेकून दिलाय. सीमा रेषे गरजेचा होता. संकटमोचक धावून आलाय संघाचा विनायक, धावून आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. संघ थोडासा धावेच्या प्रतीक्षेत होता, धावा हव्या होत्या आणि विनायकच्या बॅट मधून अशा वेळी आला संघाचं टेन्शन दूर करणारा एक षटकार. विनायक आहे तर मॅच मध्ये मजा आहे आणि विनायक आहे तर अर्थातच सागाव टीम कडे धावसंख्या. सागाव टीमची रन मशीन सध्या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग करते आणि आपल्या टीमची गुणवत्ता दाखवणारी बॅटिंग सध्या मात्र सागाव पंचायत समिती कन या टीमची बॅटिंग विनायक सध्या मात्र साकारतोय. 37 धावसंख्या 3 चेंडूच्या अखेरीस. यावेळी देखील आणखीन एक उचललाय, मिड विकेट रिजन मधून कव्हर केला जातोय. अगदी चेंडूच्या खाली ओंजळी मध्ये पकडला. एक तेरी एक मेरी, पहिले तेरी बारी अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी. आणि आता गोलंदाज रवीची बारी. अप्रतिम गोलंदाजी रवीची. कमबॅक केला रवीनं, उत्तर दिलं आरेला कारे, ऍक्शनला रिॲक्शन आणि तदनंतर फलंदाज विनायकला माघारी पाठवलं. मात्र विनायकने आज त्याचं काम केलं, ज्याने 10 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा ठोकल्यात. विनायकनं स्वीट अँड सॉल्ट खेळी अशी मात्र केली आहे आजच्या इनिंग क्रमांक 1 मध्ये. नाईस बॅटिंग विनायक. आता 2 चेंडू बाकी आहेत या इनिंगचा ब्रेक होण्यासाठी आणि वैभव आलाय आता गोलंदाजीसाठी. बॅटिंग साठी वैभव आलाय. 37 धावसंख्या. वैभव नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. 37 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. तब्बल चेंडू बाकी आहेत 2. येस, 4 चेंडूचा खेळ झालाय आणि आता 2 चेंडू फक्त बाकी आहेत आणि 37 धावसंख्या ही चांगली धावसंख्या मानली जाईल सागाव टीम साठी. पण इथून पुढे हा पाया आहे आणि 2 चेंडू मध्ये ज्या धावा होतील तो त्यांचा एक मॅजिकल फिगर बनेल. फुलटॉस चेंडू वेगाने खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा एज, डिक्लेअर मध्ये 1 धाव.
1 धावसाठी जातोय. बॅटिंग आता येईल अर्थातच वैभवच्या खात्यामध्ये. जो नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये शेवटचा चेंडू तो पहिला फेस करेल, जिथे रवी घेऊन येईल. धावसंख्या अगदी स्थिर आहे 38 वरती, 38 या धावसंख्येवरती. यॉर्कर चेंडू मान दिलाय, मिड विकेटचा खेळाडू वेगाने जातो. चेंडू मध्ये थोडासा फंबल झाला, गॅदर केला, फेकी चुकीच्या दिशेला, चुकीच्या वेळी, चुकीच्या अँगलने केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 40-41 धावेचं आव्हान आहे. आताच आपण पाहिलं तर कासेगाव या टीमला 41 रन्स टू विन. जाऊया टॉस साठी. थँक्यू किरण सर. आपण टॉस करूया आणि इथून पुढचा टॉस सामना क्रमांक 6 आपल्या समोर येतोय. एका बाजूला पंचायत समिती गट सागाव आणि पंचायत समिती गट कासेगाव असा होणारा हा सामना आहे आणि या सामन्याचा आपण टॉस करत आहोत. संजय पाटील गुरुजी यांना विनंती आहे की गुरुजी आपल्या शुभास्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा अशी विनंती आहे. एका बाजूला सामना आपल्या समोर 6वा येतोय. पंचायत समिती गट सागाव आणि पंचायत समिती गट कासेगाव असा सामना आहे. आतापर्यंत सागावने 1 सामना जिंकलाय. चेक. अविनाश पाटील साहेब आणि प्रशांत साळुंके साहेब, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. टॉस का बॉस या व्यासपीठावरती प्लीज. तर माफ करा, 7वा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला नागभूमी शिराळा आणि पंचायत समिती गट कोकरूड असा सामना आहे. क्षमस्व, आपण या सामन्याकडे वळूया आणि टॉस मान्यवरांच्या शुभास्ते आपण करूया. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. इनिंग ब्रेक झालाय आणि टॉस करतोय. सामना क्रमांक 7 आपल्या समोर आलेला आहे. एका बाजूला दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना. नाणेफेकीचा कौल पंचायत समिती गट कोकरूड मागणार. ओके. काटा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि छापा आलाय. नाणेफेकीचा कौल लागलाय. नागभूमी शिराळा, आपण टॉस जिंकलेला आहे आणि तुमच्या दृष्टीने हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे. काय घेताय? बॉलिंग. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताय. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कुकरूडला कराल? 25-30. 25-30. क्या बात आहे. एका बाजूला टीम कोकरूड, तुम्ही चांगलं खेळलेला आहात. काही सामने तुमच्यासाठी चांगले आहेत, परंतु आता बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे. तुम्ही कुठपर्यंत मजल माराल? आता काय, ह्या टीमचं होम ग्राउंड आहे, बघूया 40च्या वरती आम्हाला पण गेलं पाहिजे. होम ग्राउंड म्हटलं. अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देईन. टॉस झालाय, टॉस जिंकलेला आहे टीम नागभूमी शिराळा टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि टीम सागाव टीम प्लीज फिल्डिंग सजून घ्या मित्रांनो प्लीज, कारण की ऑलरेडी आम्ही खूप स्पीडअप घेतोय, कारण की आज मॅचेस पूर्ण करायचे आहेत आम्हाला आणि आज पावसाचा जास्त अंदाज वाटतोय. प्लीज थँक्यू सो मच. आपण लगेच या. जो संघ मॅच मध्ये खेळतोय तो संघ डगआउट मध्ये बसण्यासाठी त्या संघाला जागा जरूर द्या आणि त्या संघाला विनंती करेल आपण डगआउट मध्येच बसायचंय. सध्या आपण पाहिलं तर नागभूमी 2 मधल्या दोन्ही मॅचेस पराभूत आहेत. सागाव टीम 2 मधली 1 मॅच पराभूत आहे, आत्ताची 1 मॅच खेळते. पाचुंबरी टीम 2 मधली 1 मॅच जिंकले. कासेगाव टीम आपण पाहिलं तर 2 मधल्या दोन्ही मॅच जिंकलेत, आता देखील ती मॅच खेळते. आणि कोकरूड टीम 2 मधली 1 मॅच जिंकले. म्हणजे अजूनही पिक्चर क्लिअर नाहीये. कदाचित यानंतरच्या मॅच नंतर पिक्चर क्लिअर होऊ शकतं. लेट्स सी. क्रिकेट. दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचंय. रोहन आणि ऋषी पुन्हा एकदा ते मी म्हणेल की जे 41 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. कासेगाव पंचायत समिती गट या टीम समोर. सागाव पंचायत समिती गट या टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना कासेगाव संघाचा टाइम अगदी
तुम्ही टेबल पाहिला त्यांचा पॉइंट टेबल, तर संपूर्ण 2 मॅचेस तो खेळला आणि दोन्ही मॅचेस तो जिंकला आणि तिसऱ्या मॅच मध्ये जर ते विजय मिळवतायत तर कदाचित चौथ्या मॅच वरती त्यांच्या लक्ष असेल. आणि काल देखील अशाच गोष्टी घडत होत्या. वाकुटे टीम जिथे एका साईडवर मॅचेस 3 जिंकल्या होत्या आणि कदाचित जिथे आजच्या दिवसामध्ये देखील जो संघ 4चे 4 मॅच जिंकेल बाकीच्या सगळ्या संघाचे दरवाजे तिथेच बंद केले जातील. आणि आजचा तो संघ ठरतोय का. 41 धावा आव्हान आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. सोमवार ते रविवार प्रॅक्टिसची वाट पाहणं म्हणजे आमच्यासाठी क्रिकेट आहे आणि तेच क्रिकेट प्रत्येक जण आज मैदानामध्ये जगतोय. रोहन आणि ऋषी आज मॅच मध्ये पकड मिळवायची आहे तर सागाव टीमला रोहन किंवा ऋषी यामधला ऋषीलाच पकडावं लागेल आणि ऋषी सहजासहजी सापडला नाहीये कोणाच्या हातामध्ये. चला मॅचला करा स्पीडअप. रोहन सध्या आपण पाहतोय बाकी मैदानामध्ये जर कोणी असेल तर या लगेच बाहेर या कारण की मॅच चालू झाली आहे. पहिला चेंडू या मात्र पंच आपल्याकडे वळतील. अगदी व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये अगदी ऍड होते. पहिली सुरुवात झाली गोलंदाजीसाठी. आपण पाहिलं तर अगदी अमर पाटील गोलंदाजीसाठी दाखल झाला. पॉपअप प्ले क्रमांक 1 मध्ये. हो यावी फटका चांगला आहे कव्हरच्या डोक्यावरून. अगदी डीपला चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावेसाठी झाली सुरुवात. मगाशी चर्चा केली जर बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर सागाव, गोलंदाजी करणारी टीम सागाव टीमला जर या मॅच मध्ये विजय मिळवायचा तर रोहन किंवा ऋषी यामधला दोघांमध्ये एकाला तर पकडावं लागेल. कारण की जेव्हा तुम्ही ऋषीचा अभ्यास करता तेव्हा रोहन पुढे येतो आणि रोहनचा अभ्यास करता तेव्हा ऋषी पेपर फोडतो आणि असा दोघांचा खेळ आतापर्यंत टीमसाठी एक परफॉर्मन्स चांगला राहिला. जिथे पार्टनरशिप जर या दोघांची होते तर मॅच मध्ये एक वेगळा प्रभाव पडतो आणि पार्टनरशिप होण्यापासून थांबवणं आज गरजेचं आहे गोलंदाजी करणारी सागाव पंचायत समिती गट या टीमला. पुन्हा एकदा सुरेख फटका अगदी इनसाइड आउट डीप पॉइंट रीजन मध्ये चेंडू चाललाय. अगदी सीमारेषे जवळ आणि चालला सीमारेषे पार. अप्रतिम चौकार. वॉड स्ट्रोक. फटका खेळून काढला. आता थोडेसे चेहरे उतरलेत या 2 चेंडू 2 चौकारानं. थोडासा घाम फोडला खेळाडूंना. टीमची टोटल आपण पहिली 9 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. चेंडू अगदी दणदण करत निघून गेला. यावेळी देखील आपण पाहिलं तर त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये 1 धाव मात्र जरूर जाते. आज बऱ्याच प्रेक्षकांनी आपण पाहिलं तर आपापली जागा पकडली. काहींनी डिक्लेअर झोन पकडलाय, काहींनी बाउंड्री लेनच्या अगदी जवळ बसून बाल्कनी व्ह्यू पकडलाय. जिथून मजा येईल मॅचला तिथे त्यांनी मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या तुम्ही पाहताय अगदी ओमचा MTC हाय क्वालिटी कॅमेरा, हाय क्वालिटी ब्रॉडकास्टिंग, फुल HD व्हिडिओ शूटिंग, ड्रोन व्ह्यू कॅमेरा. हे सध्या ओमसा MTC ची संपूर्ण कामं सध्या स्क्रीन मध्ये तुम्हाला दाखवली जातात. अक्षय मात्रे, कुणाल मात्रे दोघे ओनर. अप्रतिम सोडून दिलाय. शफल झाला होता चेंडू. पाहिला, ओळखला, निरखला, फार कॉल करतायत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होते पुन्हा एकदा. अमर पाटील आज 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केले त्याने गोलंदाजी करत असताना. ऋषीच्या समोर सध्या मात्र गोलंदाजी चालू आहे. रोहनने 2 चेंडू 2 चौकार लगावलेत. पण आता ऋषी ओहो काळजी घ्यायची. कदाचित त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू आदळला पण इथे तो अगदी सुरक्षित आहे. काळजी घ्यायची ऋषीच्या. कदाचित डोक्यावरती चेंडू जोरात लागला. अशा वेळी टीम खऱ्या अर्थानं टेन्शन मध्ये जाते कारण की या टीमचा महत्वाचा फलंदाज आहे ऋषी. ओहो रिप्ले टेलिकास्ट पाहताय. साइड अँगल कसा चेंडू लागला त्याच्या अगदी कानाच्या थोडासा खाली हा चेंडू लागला. हे प्रेक्षक पाहताय. चर्चा रंगले. काहींनी डोक्यावरती हात ठेवलाय, काही चॅटिंग मध्ये अगदी बिझी आहेत. बऱ्याच गोष्टी सांभाळायला लागतात प्रत्येकाला. पहा अर्ध्यांचे फोन चालू आहेत. प्रत्येक जण अगदी खाली बसून मॅचचा आनंद घेतोय. अर्ध्याने सांगितलंय की आज रिप्ले देऊ शकत नाही, रिप्लाय पाठवू शकत नाही, मॅच मध्ये मी बिझी आहे.
हे असतं क्रिकेट, आमचं पहिलं प्रेम आहे. 12 धाव संख्या. या भी मात्र सुरेख फटका इनसाइड आउट, हवे से बाते निघून जातोय, चिपके तो फटके 7 धावेसाठी. वॉड स्ट्रोक, अप्रतिम फटका. आणखीन एक येतो मॅक्सिमम साठी. दे धक्का गे चक्का, वॉड स्ट्रोक. वा, पाचुंबरी टीम टेन्शन मध्ये आले या फटक्यानं, कारण की कॅप्टनचा चेहरा बरंच काय बोलतोय पाचुंबरी टीमचा. रोशनने लगावलेला हा षटकार. धाव संख्या 15. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न, लेट कट. डिक्लेअर मध्ये 1 धाव. याला बोलतात क्लेवर क्रिकेट, क्लेवर बॅटिंग. धाव संख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. 18 चेंडू मध्ये 22 धावा आता विजयासाठी हव्यात. 19 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. क्रिकेट अगदी सोमवार ते रविवार पर्यंत सरावाची रोज वाट पाहणं म्हणजे क्रिकेट आहे आमच्यासाठी. घरातले किती ओरडले तरी मैदानात जायचं हे आमच्यासाठी क्रिकेट आहे. गर्लफ्रेंडला खोटं बोलून रविवारी मैदानामध्ये जाणं म्हणजे आमच्यासाठी क्रिकेट आहे. आणि संघामध्ये जागा मिळो किंवा नाही मिळो, 12वा खेळाडू म्हणून संघाची जर्सी घालून संघासोबत उभं राहणं हे आमच्यासाठी क्रिकेट आहे. आमच्यासाठी क्रिकेट जीव आहे, आमच्यासाठी क्रिकेट जीव की प्राण आहे, आमच्यासाठी क्रिकेट दिवाळी आहे, दसरा आहे, आमच्यासाठी क्रिकेट प्रत्येक तो सण आहे. आयुष्यात जिने कधी सोडलं नाही आणि जिच्याशी ब्रेकअप करायची इच्छा कधीच झाली नाही, त्या आयुष्यातलं पहिलं प्रेम म्हणजे माझं क्रिकेट आहे. त्या आयुष्यातलं पहिलं प्रेम म्हणजे माझं क्रिकेट आहे. वेडे आहोत आम्ही क्रिकेटचे, चाहते आहोत आम्ही क्रिकेटचे. ओहो, फटका चांगला, पॅडल स्वीप निघून जातोय. 4 चौकार, वॉड स्ट्रोक. पॅडल स्वीप होता, क्रॉस बॅटेड खेळला. फलंदाज अगदी आपण पाहिलं तर रोहनने हा फटका खेळून काढलाय. अभिजित गोलंदाजीसाठी आला, नौका गोलंदाज, आणि अभिजितचं स्वागत केलं. आइए जनाब, स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आणि हा चौकार लगावला. 23 धाव संख्या 23. हलक्या हातानं लेट कर, याला बोलतात हुशार बॅटिंग. एक चौकार आला, लालच बुरी भला है, लालच करके किसका नाही हुआ भला. एक चौकार आला, आता शांततेत डिक्लेअर मध्ये 1 धाव. बाई जी गाडी चालू आहे ती तशीच चालू ठेवले. आणि ही जी स्ट्राईक रोटेड धाव संख्या चालू आहे, रोके गए ते ठोके गे. मात्र अशा पद्धतीने धावा चालू राहिल्या तर मॅच जवळ जाते. 24 धाव संख्या 24. 24 धावा. कधी कधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे असतात त्यांची भीती वाटते, कारण की ते काय बोलले तर माईक मधून आवाज जातो. या सगळ्या गोष्टी असतात. जुबान पे लगाम लगाव, या गोष्टी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बऱ्याच सांभाळाव्या लागतात. बॅकफुटला शॉट आमपूल, पॉवरफुल, अप्रतिम फटका. जिथे बाउनचा कटआउट आहे त्याच्यावरून जातोय सीमा रेषे पार. वॉड स्ट्रोक. आमचा निर्धार हाच आमचा प्रगतीचा षटकार. वॉड स्ट्रोक. टीमची टोटल जाऊन पोहोचते. चमकले, चकाकले, धावसंख्येला आकार घेतलाय, उकार घेतलाय, थोडीशी पॉलिश केले. 30 धावसंख्या. अप्रतिम बॅटिंग ऋषी, आजचा सुपरस्टार आहे ऋषी. यावेळी देखील आणखीन एक येतोय तडाखा. वॉड स्ट्रोक में झुकेगा नहीं साला. अप्रतिम फटका. गेंद हस्ती हस्ती बस्ती में, ऋषी अपने मस्ती में. ऋषीनं स्वतःच्या टीमला आनंद दिलाय. बऱ्याच टीमच्या काळजाचा ठोका चुकवला. ऋषी जो स्वतःच्या टीमसाठी अगदी गुलाबाचं फूल होता, बऱ्याच टीमसाठी बाभळीचा काटा बनला, टोचला समोरच्या टीमला. बऱ्याच टीमच्या कपाळावरच्या आट्या वाढल्या गेल्यात. यावेळी देखील आणखीन एक येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला. कदाचित बेधडक आहे का, आहे का. रुको जरा, फोकर. ओहो, फक्त 2 धावा, फक्त 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये ऋषीचा फटका चांगला होता. 32 धावा. 2 धावा. अजून तब्बल चेंडूचा खेळ झाला. एक चेंडू बाकी आहे. अंपायर 1 to go. पहिला चेंडू 4, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर षटकार, षटकार मग 2 धावा. 5 चेंडू झालेत, अजून एक बाकी आहे. कारण की स्कोरसाठी अभिभाव आमच्या सोबत जोडले गेलेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे. टीमची टोटल आपण पाहिली 38 या धाव संख्येवरती. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 41 धावेची टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 3 धावा फक्त विजयासाठी हव्यात.
ओहो, यॉर्कर वेगानं टाकल्या, अप्रतिम चेंडू. तब्बल 2 षटकांचा खेळ होतोय आणि 12 चेंडू आता 3 धावा हव्यात विजयासाठी. 12 चेंडू 3 हव्यात. तर ऋषी बोलत असेल तो जर षटकार दिला असता तर आता पॅव्हेलियन मध्ये शांत गारव्याला बसलो असतो, पण काय करणार, भौगोलिक परिस्थिती. मैदान आखूड आहे, म्हणजे हाफ मैदान फुल चर्चा असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर मिस्टर सचिन गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओहो, यावेळी देखील चेंडू आपण पाहिले तर अगदी अंपायर कॉल येतोय. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. सध्या आपण पाहिले तर अगदी थोडी लिडिंगला चालू आहे कासेगाव टीम. पंचायत समिती गट सध्या मात्र फन फ्रूटला खेळतीये. 2 मॅचेस तो जिंकला. तिसऱ्या मॅच वरती त्यांना सिक्का मोहर्तब करायचा, त्यामध्ये गोलंदाज ऑलरेडी त्यांना हेल्प करतोय. आणखीन एक व्हाईट बॉल. आता फक्त 1 धाव हवी आहे विजयासाठी. आणि या मॅच मध्ये कासेगाव टीम जर विजेता राहिले तर तब्बल 3 सलग 3 मॅच जिंकणारा तो एक संघ बनतोय. आणि अखेरीस विजयाचा येतोय षटकार. हम ना मानेंगे. मला भूक वेगळी आहे, मला धावांची भूक आहे आणि ही भूक भागवली आहे. अर्थातच कासेगाव पंचायत समिती गट या टीम न दे वॉन दी मॅच आणि सलग 3 मॅच जिंकणारा कासेगाव संघ आता मात्र सगळ्यांच्या चर्चेत राहतोय. आणि सागाव टीम आपण पाहिलं तर या मॅच मध्ये मात्र 3 मॅच मध्ये एकच मॅच जिंकतोय. परिस्थिती सध्या वेगळी आहे. कासेगाव टीम यानंतरच्या मॅच मध्ये मॅच क्रमांक 9 मध्ये ती जिंकते का हे बघायचंय आता. आणि मॅन ऑफ द मॅच रोहन या मॅचचा ठरतोय. मॅन ऑफ द मॅच रोहन ये लगेच मित्रा. रोहन अप्रतिम बॅटिंग ज्याने या मॅच मध्ये केली आहे आणि या मॅचचा हिरो राहिलाय रोहन. सो वेलकम रोहन. मॅन ऑफ द मॅच साठी लगेच यायचंय. नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत जी नागभूमी शिराळा विपक्ष कोकरूड पंचायत समिती गट अशा 2 संघांमध्ये खेळली जाणार आहे. नाणेफेकीचा कौल टॉस जिंकला नागभूमी शिराळा या टीमनं. दे वॉन दी टॉस, इलेक्टेड टू